आज आहे रविवार आणि आमचा प्लॅन आहे मस्त कुठंतरी जवळपास फिरायला जाण्याचा. आणि आता आम्ही निघालेलो आहे फिरायला जाण्यासाठी. छोटीशी आम्ही ट्रिप काढतोय आमची फॅमिली छोटीशी घेऊन. आणि अंशू फुल मज्जा करत आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे ते ठिकाण कदाचित तुम्हाला माहिती असू शकतं, पण मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे जाणार आहोत आणि कुठे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे, जर तुम्हाला ओळखीचा असेल तर बघा किती मस्त ग्रीनरी झालेली आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे रामलिंगला. यस, आम्ही रामलिंगला फिरायला आलेलो आहे. सो गाईज, हाय हॅलो नमस्कार. तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो आहे रामलिंगला, जे इंग्रजाच्या काळातलं रेल्वे स्टेशन आहे ते बघण्यासाठी आलेलो आहे. आणि तिथे हे जे रेल्वेचा रूळ दिसत आहे ना, तो जरा रिडेव्हलपमेंट केलेला आहे, पण तिथून ही रेल्वे जायची असे म्हणतात की मिनी रेल्वे तिकडे येत होती. आणि ते तिथे राहायचे, त्यामुळे तिथे त्यांचं एक गेस्ट हाऊस आहे. इथे आम्ही गाडी पार्क करून हे सगळं बघत आहोत. ते खूप रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे गेस्ट हाऊसचं किंवा रेल्वे स्टेशन त्याचं. ते आम्ही सगळं बघत आहोत. आणि तुम्हाला दिसतंय का आजूबाजूला कोणीही नाही आहे, माणूस नाही, फक्त आम्ही तिघं तिकडे. कारण तिकडे जाण्यासाठी शक्यतो कोणाला परमिशन देत नाहीत आणि जास्त लोक तिकडे नाहीत, कारण खूप आउटसाईड असल्यासारखं ते. तुम्ही बघू शकता आम्ही हे पूर्ण सगळं फिरून बघतोय. आणि हे जे रामलिंगचं स्टेशन आहे ते पूर्ण रिडेव्हलप करण्यासाठी केलं आहे. सो अंशूचे पप्पा मस्त त्या रेल्वेच्या रुळावरून चालत येत आहेत. तिथे लांब जाऊन बघून आलेले आहेत की कशी रेल्वे यायची किंवा किती मस्त असेल हे तेव्हाच्या काळातलं ते. सो खूप एन्जॉय करतायत. त्याच्यानंतर आम्ही हे रेल्वे स्टेशन बघितल्यानंतर पुढे आम्ही रामलिंगच्या मंदिराला जाणार होतो. त्यासाठी आता आम्ही तिथून निघालेलो आहे. ॲक्च्युली आम्हाला गेस्ट हाऊस पण बघायचं होतं, पण तिथं परमिशन असल्याशिवाय बघायला देत नाहीत, त्यामुळे आम्ही तिकडे नाही जाऊ शकलो. अर्ध्यापर्यंतच गेलो आणि तिथून वापस आलो. पण खूप छान आहे ते गेस्ट हाऊस आणि तिथेच एक मंदिर पण आहे. सो काही लोक त्या मंदिराच्या ह्याने पण कारणाने पण तिथे जातात आणि लांबूनच गेस्ट हाऊस बघून रिटर्न येतात. आम्ही आता चाललेलो आहे रिटर्न, कारण आम्हाला तिथे जाण्यासाठी परमिशन घेण्यासाठी सुद्धा कोणी नव्हतं, त्यामुळे आम्ही तिकडे रिस्क नाही घेतली जाण्याची. आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे रामलिंग मंदिराला. बघू शकता हा डोंगर आणि इकडची हिरवळ एक नंबर. तरी आम्ही सुरुवातीला गेलो होतो, म्हणजे जस्ट पाऊस सुरू झाला होता तेव्हा चा हा व्हिडिओ आहे. आणि तेव्हा एवढं म्हणजे ग्रीनरी होती. आणि हा जो रोड आता तुम्ही बघताय तो आहे रामलिंगला जाण्याचा, म्हणजे रामलिंगचं जे मंदिर आहे तिकडे आम्ही निघालेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त हिरवळमधून मी जात आहे. दोन्हीकडून झाडी आहेत आणि त्या झाडाच्या मधून एक छोटासा रस्ता केलेला आहे जो रामलिंगच्या मंदिराकडे जातो. आम्ही आता पोहोचलेलो आहे रामलिंगच्या मंदिराला. तुम्ही बघू शकता तिथे गेल्याबरोबर आम्ही फोटोशूट केला अंशू आणि मी. त्यानंतर आम्ही पायऱ्या उतरत होतो आणि मी फास्ट पायऱ्या उतरून खाली गेले, कारण मला या दोघांचा पायऱ्या उतरतानाचा व्हिडिओ करायचा होता. त्यामुळे अंशू मस्त सगळ्या पायऱ्या उतरत आहे. उतरताना काही वाटत नाही, पण चढताना खूप प्रॉब्लेम होतो. मी तोही तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर आम्ही दर्शन केलं आणि दर्शन करून आल्यानंतर आम्ही इकडल्या धबधब्याकडे आलेलो आहे. बघा एवढं पाणी नाही आहे धबधब्याला किंवा खाली पण नाही आहे जास्त, कारण जास्त पाऊस झालेला नव्हता त्यामुळे. पण खूप गर्दी होती, खूप लोक आलेले होते तरीही. आणि आता बघा तुम्ही इथे सुरू झालेलं आहे आमचं फोटोशूट. मस्त अंशूचं फोटोशूट करायला घेतलेलं आहे. आणि अंशू मस्त बघा पाण्यामध्ये कसा एन्जॉय करतोय, त्याला खूप आनंद झाला आहे. पाण्यात घेऊन आलं आहे. पाणी थोडंसं खराब होतं, कारण जास्त वाहतं पाणी नसल्यामुळे साठलेलं पाणी होतं आणि लोक जास्त फिरत असल्यामुळे त्या पाण्यामध्ये खूप असं शेवाळं वगैरे आलेलं होतं. आता हे जे आहे जो वरचा भाग आहे, आम्ही वरती आलेलो आहे. वरती येण्यासाठी तर खूप ॲडव्हेंचर आहे. तुम्हाला तो रूट दाखवलेलाच आहे मी व्हिडिओमध्ये बघा. आणि अंशू आता मस्त पाण्यात खेळायचं सोडून लोकांना बघतोय, पाण्यात जाऊ की नको याचा विचार करतोय का. बघा बसला आहे का छोट्याशा झऱ्यामध्ये आणि त्याचे मस्त फोटो काढतायत त्याचे पप्पा. बघा हे पाणी तुम्ही बघू शकता मध्ये कसं शेवाळे साचलेलं आहे, त्याच्यामुळे पाय घसरण्याची पडण्याची खूप चान्सेस होते. त्यामुळे आम्ही कंटिन्युअसली त्याच्यासोबत हात धरूनच फिरत होतो. आणि मग आम्ही थोडंसं फोटोशूट केलं फॅमिलीचं आमच्या पाण्यामध्ये उतरून. आणि तुम्ही बघा पाण्यामध्ये किती शेवाळं साचलेलं आहे. पाणी थोडं साचलेलं होतं, जास्त वाहतं पाणी नव्हतं, पाऊस कमी असल्यामुळे. म्हणून आम्ही काही तेवढा जास्त एन्जॉय केला नाही, पण अंशूने मस्त एन्जॉय केला. अंशूला मज्जा येत होती. आता बघा हे
मस्त लहान पोरं इथे त्यांनी हे लावलं होते, गाणे लावले होते, मस्त गाणे लावून डान्स करत होते आणि अंशू त्यांना मस्त बघत होता. मग थोड्या वेळाने त्या पोरींनी त्याच्यासोबत म्हणजे पाणी खेळलं बघा, तुम्ही बघू शकता. आणि मग आम्ही रिटर्न आलो, कारण जास्त पाणी नसल्यामुळं आमचा पण मूड नव्हता तेवढा जास्त फिरण्याचा. आम्ही रिटर्न निघालो आणि छोटंसं पाणी होतं तिथेच मग अंशूला थोडंसं खेळवलं. आणि त्यानंतर आम्ही हे हे डोंगरावरचं हे जे दिसतंय सगळं डोंगरावरचं आहे. खूप मस्त दिसते बघा तुम्ही, खूप जास्त लोक येतात तिथं, पर्यटकाची खूप गर्दी असते. छोटंसं आपलं मस्त महाबळेश्वर म्हणायला हरकत नाही, इतकं छान आहे तिकडचा सगळा व्ह्यू. आणि माकडं पण खूप आहेत ना इथे, त्याच्यामुळे लहान मुलांना वगैरे खूप मज्जा येते. जवळपासचे लोक बऱ्यापैकी इथे येऊन एन्जॉय करतात. तुम्ही अंशूचा एन्जॉय बघून तुम्हाला समजतच असेल की अंशू किती मस्त एन्जॉय करत आहे. त्याचबरोबर अंशूला म्हणजे जास्त हे मज्जा येत नव्हती, कारण त्याच्यासोबत लहान दुसरं कोणी खेळण्यासारखंही नव्हतं. अंशूसोबत थोडेसे फोटोशूट केले मी, त्याच्या पप्पानी, मी. आणि मग अंशूला घेऊन आम्ही रिटर्न निघालो होतो. हे बघा, सगळे दगडं असल्यामुळे व्यवस्थित चालता वगैरे पण येत नव्हतं आणि पाणी कमी असल्यामुळे पण ते थोडंसं एवढं काय एन्जॉयमेंट झालेलं नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता पाणी खूप कमी होतं. पाणी या ठिकाणी खूप जास्त पाणी असतं आणि हिरवळ पण खूप जास्त असते. आमचं फोटोशूट मध्ये मध्ये सुरूच होतं. हा जो ॲडव्हेंचर रस्ता आहे ना, हा आहे जो वरती येण्यासाठीचा आहे. खाली उतरताना तर खूप भीती वाटते, कारण खालचं सगळं दिसतं, वरती जाताना काही वाटत नाही एवढं. त्याच्यानंतर आम्ही एंडिंगला थोडेसे फोटो काढले आणि आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे. बघा, तुम्ही बघू शकता आम्ही पायऱ्या चढत आहोत. अंशूने जाताना पण पायऱ्या उतरल्या होत्या पूर्ण आणि येतानाही वरती चढला होता, पूर्ण पायऱ्या चढला होता. वरती आल्यानंतरचा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे मंदिर जे पूर्ण ग्रीनरीमध्ये आलेलं आहे बघा, हे कसं छान एक नंबर व्ह्यू दिसतो हा वरतून तर. आणि पूर्ण पायऱ्या आता चढून अंशू वर आलेला आहे आणि तिथून वरतून हा शूट केलेला आहे हे मंदिर. आणि हे डोंगर खूप, इथे म्हणतात की सीतेची न्हाणी आहे, इथे राम उतरले होते म्हणून याचं नाव रामलिंग असं ठेवलेलं आहे. सो आता आम्ही निघालेलो आहे रिटर्नचा दौरा आमचा सुरू. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.